हाय फ्रेंड, मी डॉक्टर आनंद कवणेकर आज तुम्हाला माहिती देणार आहे सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिस या आजाराबद्दल. सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिस मध्ये बऱ्याच वेळेला मानेचे स्नायू हे आखडतात आणि मानेच्या मणक्यांमध्ये जी स्पायनल कॉर्डवर जोर पडतो आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला हाताला पायाला मुंग्या येऊ शकतात. बेसिकली हाताला खूप जास्त प्रमाणात मुंग्या येतात आणि त्यानंतर तुमच्या ह्या भागावर कॉन्स्टंटली नेहमी मसल स्पाझम राहतो. त्यामुळे तुम्हाला हे मान आखडल्यासारखी वाटणं, इथे स्पाझम कंटिन्युअसली दुखणं, ह्या गोष्टी होऊ शकतात. त्यासाठी काही रिलॅक्सेशन व्यायाम तुम्हाला हेल्प करते, ते तुम्हाला मी आज सांगतोय. त्यासाठी पहिला प्रथम हे दोन्ही हात कानातून सरळ सूर्यनमस्काराच्या पोझिशन मध्ये घ्यायचे आणि त्यानंतर एक दीर्घ श्वास घ्यायचा. श्वास सोडत सोडत हळूहळू खाली यायचं. श्वास घेत घेत वरती जायचं. श्वास सोडून खाली यायचं. एक झालं. नंतर दुसरा व्यायाम तुम्ही ह्या हाताला असं पाठीमागे टेंट करून थोडंसं इकडे खेचू शकता. लेफ्ट हँडचा साईडचा राईट साईडला खेचायचा पाठीमागून, नंतर राईट साईडचा पाठीमागून लेफ्ट साईडला घ्यायचं. त्यामुळे हे मसल्स मोकळे व्हायला मदत होते. त्यानंतर तुम्ही ह्या मानेच्या ह्याला सावकाशपणे एकदम राईट साईडला बघण्याचा प्रयत्न करायचा, लेफ्ट साईडला बघण्याचा प्रयत्न. पण याच्यामध्ये जोरात हिसके झटके मारू नका, आणि तुम्हाला त्रास होऊ शकतो किंवा तुमचं दुखणं अजून वाढू शकतं. त्यानंतर हा सिंपल व्यायाम जो तुम्ही तुमच्या ऑफिस वर्क मध्ये सुद्धा करू शकता, सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टाइमला करू शकता आणि मध्ये मध्ये वेळ असेल त्यावेळेला करू शकता. तो म्हणजे हे खांदे असे उंच करून ठेवायचे, त्यामुळे मसल्स तिथले नेहमी रिलीज होतात आणि मसल्स स्पाझम मोकळा होत राहतो कंटिन्युअसली. प्लस सावकाश होल्ड करायचं 4 ते 5 सेकंदासाठी, परत खाली घ्यायचं. आणि ही क्रिया नेहमी एकदम कम्फर्टेबली झाली पाहिजे. याच्यामध्ये जोरात ओढून ताणून करू नका. ओढून ताणून होत असेल तर ते स्टॉप करा, कारण त्याने तुमचं दुखणं अजून वाढू शकतं. जेवढं तुम्हाला जमत असेल तेवढंच करा. असे 4 ते 5 सेट सकाळी, 4 ते 5 संध्याकाळी असे 2 वेळेला करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचा व्यायाम तुम्हाला सांगणार आहे म्हणजे भुजंगासन. भुजंगासन हा खाली झोपून करायचा असतो. पाठीवर न झोपता पोटावर झोपायचं आणि त्यानंतर दोन्ही हाताचं होल्डिंग देऊन साप जसं डोकं वर काढतो तसं वर फक्त छातीपासूनचा वरचा भाग फक्त हे करायचा, पाय दोन्ही सरळ रेषेमध्ये, आणि दोन्ही हाताने होल्डिंग करून फक्त छातीकडचा भाग उंच करायला. आपण अर्ध सूर्यनमस्कार सुद्धा बोलू शकतो. आणि हा एवढा इफेक्टिव्ह आहे, जर तुमचं सर्व्हायकल स्पाईन मध्ये जर लंबार मध्ये काय प्रॉब्लेम असेल तर दोन्ही बाजूला मणक्याला बॅकवर्ड पोझिशन मध्ये घेऊन आपण तिथे तुम्हाला रिलीफ भरपूर प्रमाणात मिळू शकतो आणि तुमचं स्पाईन नेहमी चांगल्या करेक्ट पोझिशन मध्ये राहू शकतो. तर हे काही सोपे उपाय मी तुम्हाला सांगितले, जे तुम्ही इनिशियल स्टेजला करू शकता 1 आठवड्यासाठी. 1 आठवड्यानंतर तुम्ही ऍडव्हान्स मध्ये जाऊ शकता, जेव्हा तुमचं इन्फ्लेमेशन आणि सूज कमी होईल. हे सर्व तुम्ही वैद्यकीय उपचार डॉक्टरच्या सल्ल्याने करावे, अशी माझी तुमच्याकडून अपेक्षा आहे. धन्यवाद.